नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. भारत ग्रॅज्युएट्स ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. करिअरसाठी आपण हे चॅनल सुरू केलेलं आहे. आजचा विषय म्हणजे की येणाऱ्या ज्या पुढच्या 5-10 वर्षामध्ये सगळ्यात जास्ती कुठल्या क्वालिफिकेशनला डिमांड आहे आणि काय त्याचं रोल आहे ह्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आज आपण बघतो म्हणजे काल आपण एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये आपण असं म्हटलं होतं की कुठल्याही परिस्थितीमध्ये काय म्हणतात त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये म्हणजे इंजिनियर सोडून इतर विषयांबद्दल आपण बोललो होतो. आज आपण जे इंजिनिअरिंग क्षेत्रातले जे किंवा मोठे जॉब्स आहेत त्याच्याबद्दल बोलणार आहोत. आज हिंदुस्थान साधारणतः 15 लाख इंजिनियर्स बनवतो आणि त्या 15 लाखपैकी जवळजवळ 63% लोकांना इंजिनिअरिंग लोकांना नोकऱ्या मिळत नाही, पण 37% लोकांना नोकऱ्या मिळतात. आता त्याच्यामधलं बेस्ट क्वालिफिकेशन काय आहे, तर ते बेस्ट क्वालिफिकेशन समजा आपण म्हटलं तर एकदम BTech इन कॉम्प्युटर सायन्स विथ AI, BTech विथ कॉम्प्युटर सायन्स अँड AI असं ते क्वालिफिकेशन आहे. आणि हे तुम्ही टॉप 150 कॉलेजेसमधनं समजा केलं ना तुम्हाला, तर तुम्हाला खूप त्याला मोठा स्कोप आहे. कारण AI आहे, कॉम्प्युटर जाणार नाही आहे. काय कॉम्प्युटरचे हे कमी होतील पण ते जाणार नाही आहे. म्हणजे एकाच 10 माणसाचं काम एक माणूस करू शकेल, हे हे कॉम्प्युटरने आणलं. आणि आता 100 कॉम्प्युटरचं काम एक AI करू शकेल, असं तो AIचा हे आहे. त्यामुळे कॉम्प्युटर हे राहणार, त्यामुळे कॉम्प्युटर सायन्स हे राहणार आणि त्यामुळे AI राहणार. हे AI आलं असल्यामुळे कॉम्प्युटरची फक्त अपग्रेडेशन होणार. आणि याच्यामध्ये साधारणतः जे अगदी म्हणजे टॉपचं जे कॉलेज आहेत त्यांचं टॉपच्या कॉलेजेसमधलं फ्रेशर्सला जे काही हे मिळत आहेत त्याच्यामध्ये त्याचं स्टार्टिंग साधारणतः 28 लाख रुपये वार्षिक सॅलरी आहे. काय आणखीन जे मिनिमम आहे तो साधारणतः 8 लाखाचा त्यांचं गणित आहे. म्हणजे 8 ते 28 लाखाच्या याच्यामध्ये तुम्हाला BTech इन कॉम्प्युटर सायन्स अँड AI हा त्याच्यातला हे आहे. दुसरा म्हणजे BCA किंवा BSc डेटा सायन्स. म्हणजे हा कोर्स जो आहे याला ॲडमिशन मिळणं त्या मानाने सोपं आहे, कारण अजून तो सगळ्यात अंडररेटेड कोर्स आहे तो. आणि त्या कोर्समध्ये म्हणजे कॉम्प्युटर ॲप्लिकेशनसाठी प्लेसमेंटला 4% एकदम जंप झालेला आहे. साधारणतः 7-8 लाखापासून त्याचं पॅकेज सुरू होतं त्याचं. आणि 7-8 लाखापासून एक तर 3 वर्षात तुम्हाला डिग्री मिळते ती. आणि 3 वर्षात डिग्री मिळून तुम्हाला 7-8 लाखाच्यापासून पॅकेज सुरू होतं आणि त्या अगदी वरपर्यंत त्याला चांगले पगार मिळतात त्याला. आणखीन त्याला ग्रोथ पण चांगली आहे, कारण परत कॉम्प्युटर ॲप्लिकेशन आहे, डेटा सायन्स आहे. त्यामुळे ॲप्लिकेशन आणि डेटा सायन्स या सगळ्याचा जो मेळ आहे त्याला खूप डिमांड आहे आणि आत्ता लोक खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना हायर करत आहेत. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे कंपनी सेक्रेटरी. आपण चार्टर्ड अकाउंटंटबद्दल बोललो, कंपनी सेक्रेटरीबद्दल बोललो. प्रत्येक लिमिटेड कंपनीला एक कंपनी सेक्रेटरी घेणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि आपल्याकडे कंपनी सेक्रेटरीचा शॉर्टफॉल आहे. म्हणजे तो कंपनी सेक्रेटरी जो आहे तो त्या कंपनीच्या सगळ्या कायदे कानून याच्याबद्दल तो काम करत असतो. आणि कंपनी सेक्रेटरीबरोबर त्यांनी लॉ ग्रॅज्युएशन केलं असेल तर ते आणखीन सोन्याहून पिवळं आहे. त्यामुळे कंपनी सेक्रेटरी हा एक फार महत्त्वाचा भाग आहे याच्यामध्ये, खूपच महत्त्वाचा भाग आहे कंपनी सेक्रेटरी. आणि त्यामुळे कंपनी सेक्रेटरीला गेला बाजार काही नाही, सुरुवातच 12 लाखापासून होऊ शकते. तुम्ही तेवढं तुमचं हे कपॅसिटी असेल तर कंपनी सेक्रेटरी. आणखीन त्याला कंपनी सेक्रेटरीमध्ये त्याला कायद्याच्या कुलंगड्या हे ते सगळं माहिती असायला पाहिजे. आणि 12 लाखापासून सुरू होऊन मग काय मोठे कंपनी सेक्रेटरी म्हणजे टाटा बिर्लांचे सेक्रेटरी तर काही करोडमध्ये त्यांना पगार असतात. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे, आणखीन त्याला सगळ्यात जास्त हिंदुस्थानातही डिमांड आहे आणि जगातही डिमांड आहे, तो म्हणजे BSc नर्सिंग. आता BSc नर्सिंग म्हणल्यावर त्या नर्सिंगला आत्ता प्रचंड डिमांड आहे.
आणि 2030पर्यंत फक्त हिंदुस्थानामध्ये 23 लाख नर्सेस लागणार आहेत. आणि आपण किती प्रोड्यूस करतो सध्या? फक्त 45,000 नर्सेस आपण वर्षाला प्रोड्यूस करतो. आणि 2030पर्यंत तुम्हाला 23 लाख नर्सेस लागणार आहेत. हे फक्त हिंदुस्थानात नाही, जगात नर्सेसच्या, इंडियन नर्सेसला डिमांड आहे. नर्सेस म्हणजे फक्त मुली नाही, पुरुषसुद्धा नर्सेस होऊ शकतात. आणि त्याला काही नाही, त्याचं एकदम परदेशी म्हणजे हिंदुस्थानात असेल तर त्याला 5-6 लाखापर्यंत त्याची सॅलरी सुरू होते. आणि परदेशी गेला तर 12 लाखाच्या पुढेच. परत परदेशी त्याचे आणखीन बेनिफिट्स वेगळे कुठल्या देशात जात आहेत, म्हणजे अमेरिकेत जात आहेत का, UK जात आहेत का, कुठे जात आहेत. त्यामुळे प्रत्येक देशामध्ये त्याला एक वेगळाच स्टँडर्ड आहे त्याचं. आणि त्याला प्रचंड डिमांड आहे. आज जगामध्ये जग म्हातारं होत चाललेलं आहे. एक लक्षात घ्या तुम्ही, जग म्हातारं होत चाललेलं आहे. आणखीन त्या म्हाताऱ्या लोकांना नर्सेसची गरज आहे. त्या नर्सेस आपण हिंदुस्थान पुरवू शकतो. म्हणजे नर्सेस आपण एक्सपोर्ट करू शकतो. मग ते पुरुष असतील किंवा बायका असतील, आपण नर्सेस एक्सपोर्ट करू शकतो. आणि खूप डिमांड त्याला मोठा आहे. त्यामुळे नर्सेस, BSc नर्सिंग हा कोर्स जो आहे हा अत्यंत करण्यासारखा आहे, की हे झाल्यानंतर ह्या लगेच नोकऱ्या मिळण्यासारखे हे कोर्सेस आहेत. आणि आता एक नवीन ट्रेंड निघालेला आहे, जो अजून खूप याच्यात आलेला नाही आहे, पण तो पुढचा सगळ्यात जॉब अर्निंग काय म्हणतात त्याला, तर त्यात सगळ्यात जॉब अर्निंग हा कोर्स असणार आहे. तो म्हणजे डिप्लोमा. डिप्लोमा कशामध्ये? डिप्लोमा EVमध्ये, म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल्स जे आज येत आहेत ते, त्याच्यानंतर ग्रीन एनर्जीमध्ये आणि सेमी कंडक्टरमध्ये. आता डिप्लोमा जो ह्याच्यामध्ये येतो आहे, म्हणजे हा जो डिप्लोमा आहे, म्हणजे एक 10वी-12वी नंतर तुम्ही 3-4 वर्षाचा हा डिप्लोमा करू शकता. आणि ह्या EV म्हणजे इलेक्ट्रिकल व्हेकल्स येणार आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला किती मोठा स्कोप आहे, किती मोठा स्कोप आहे. आणि तो उद्याचं ते फ्युचर आहे, उद्याचं भवितव्य आहे ते. त्यामुळे EVमध्ये डिप्लोमा करणं, किंवा आता ग्रीन एनर्जी म्हटल्यावर, म्हटल्यावर सोलर आलं, तुमचं पवनचक्क्या आल्या. ह्या माध्यमातून जो काही इलेक्ट्रिसिटी जी जनरेट होते, ही जनरेट झालेली इलेक्ट्रिसिटी, याचा मेंटेनन्स किंवा हे प्रोड्यूस करणं, याच्यासाठी लागणारा स्टाफ हा खूप मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे ह्याला खूप मोठ्या प्रमाणावर तुम्हाला लोक लागणार आहेत. आणि ह्याच्यातले तुम्ही ह्याच्यातलं स्पेशलायझेशन शिक्षण घेतलं, डिप्लोमा जरी घेतला, आत्ता पुढे दुसरं शिक्षण घेतलं तर त्याला काहीच प्रॉब्लेम नाही, स्काय इज द लिमिट. पण ह्याला हिंदुस्थानामध्ये भरपूर डिमांड आहे. आणि तुम्हाला मी सांगतो की पुढच्या 10 वर्षातलं हा नोकरी मिळवून देणारा शिक्षण आहे. आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर शॉर्टेज आहे. आता सेमी कंडक्टर म्हटल्यावर, सेमी कंडक्टरमध्ये म्हणजे आपण चायना एवढं सेमी कंडक्टरचं आहे, पण चायनातनं जे पार्ट्स आणून इथे ॲसेंबल करू शकतो. आज ॲपलनी इथे फोन बनवायला सुरुवात केलेली आहे. काय तर ह्या गुजरातमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर सेमी कंडक्टरचा कारखाना येत आहे. तर ह्या लोकांना लागणार आहेत. त्यामुळे डिप्लोमा इन सेमी कंडक्टर, डिप्लोमा आणि EV, तर तुम्हाला आता किती लोक EV गाड्या घ्यायला लागलेले आहेत. आज ना उद्या पेट्रोल डिझेलच्या गाड्या खूप कमी होणार आहेत, आजही कमी व्हायला लागलेल्या आहेत. तर त्या गाड्या कमी होऊन तुम्हाला EVच्या ज्या गाड्या आहेत त्याच्यासाठी तुम्हाला शिक्षण घेणं गरजेचं आहे. त्यामुळे हे जे आहेत हे येणाऱ्या काळामध्ये सगळ्यात जास्त नोकऱ्या मिळणारे शिक्षण आहेत. काय तर तुम्ही प्रत्येकाने ह्याच्यावर विचार करा. आपण काही ह्याच्यामध्ये हे शिक्षण कुठे घेता येईल हेही आपण सांगणार आहोत. काय आणखीन कसं घ्यायचं तेही आपण सांगणार आहोत. आज एवढंच. धन्यवाद.